आज वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही बोदवड तालुका आणि शहर युवक आघाडीच्या कार्यकारिणी तयार करण्याच्या उद्देशानं आजच्या बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आगामी काळामध्ये वंचित बहुजन युवा आघाडी ही या तालुक्यामध्ये ताकदीनं उभी राहिली पाहिजे. वंचित बहुजन युवा आघाडीचं संघटन या ठिकाणी मजबूत झालं पाहिजे, या उद्देशानं आम्ही आजची बैठक या ठिकाणी बोलवली आहे. बोदवड तालुक्यातील सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी आजच्या या बैठकीला उपस्थित आहेत आणि आजच्या या बैठकीमध्ये आम्ही संघटन बांधणी या विषयाला घेऊन फार महत्वपूर्ण या विषयावर आम्ही या ठिकाणी सविस्तर चर्चा केलेली आहे. आगामी काळामध्ये बोदवड तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडी अधिक सक्षम पद्धतीनं कशा पद्धतीनं उभी करता येईल, सर्वच स्तरावर वंचित आघाडीचा या ठिकाणी सहभाग कशा पद्धतीने वाढवता येईल यावर आमची सविस्तर चर्चा झालेली आहे. आणि येत्या काळामध्ये आम्ही या बोदवड तालुक्यामध्ये जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्या मुलाखती घेऊन त्यांना पक्ष संघटनेमध्ये कशा पद्धतीनं समाविष्ट करता येईल याचा विचार आम्ही या ठिकाणी करतोय. त्याचं नियोजन लवकरच होईल आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या बोदवड तालुक्यातील जे काही प्रलंबित पक्ष असतील, जे इतर पक्षांनी पूर्ण केलेले नाहीत, राजकीय नेत्यांनी या ठिकाणी फक्त भरभरून आश्वासनं दिलीत, परंतु प्रत्यक्षात या बोदवड तालुक्याच्या पदरी कायम उपेक्षा चाललेली आहे. त्यांच्या कुठल्याही अपेक्षा या ठिकाणी सर्वसामान्यांच्या पूर्ण करण्यामध्ये सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते या ठिकाणी अपयशी ठरलेले आहेत. म्हणून वंचित बहुजन आघाडी यापुढे लोकांच्या जनसामान्यांच्या प्रश्नाला घेऊन जे काही प्रश्न या ठिकाणी आज या बोदवड तालुक्यामध्ये ज्या काही समस्या आवासून उभ्या आहेत त्यांना वाचा फोडण्याचं काम प्रामुख्याने या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी करेल आणि त्याच्यासाठीच ही आजची आढावा बैठक या ठिकाणी संपन्न होत आहे. बोदवड तालुक्यातील सर्वच पदाधिकारी या बैठकीला उपस्थित झालेले आहेत. बोदवड तालुक्याचे सन्मान्य अध्यक्ष सुफळाभाऊ निकम, त्याचप्रमाणे बोदवड तालुक्याचे युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष आशिष भाऊ गुरचड, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष राहुल भाऊ इंगळे, जिल्ह्याचे संघटक बबन भाऊ कांबळे, त्याचप्रमाणे विक्की भाऊ गुरचड, आमच्या महिला आघाडीच्या नेत्या प्रमिलाताई बोदडे, सर्वच या ठिकाणी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. तेव्हा मला असं वाटतं आजच्या या बैठकीच्या नंतर एक कार्यकर्त्यांमध्ये वेगळ्या पद्धतीचा उत्साह या ठिकाणी संचारलेला असून ते अधिक ताकदीनं काम करतील ही आशा मला आजच्या बैठकीनंतर वाटते. मध्ये या सरकारने आरक्षण उपवर्गीकरणाचा जो काही या ठिकाणी घाट घातलेला आहे, या आरक्षण वर्गीकरणाच्या माध्यमातून ज्या अनुसूचित जातीतील काही जे काही जाती आहेत, जे काही समाज घटक आहेत, त्यांच्यामध्ये भांडणं लावण्याचा सरकारचा डाव आहे. हा डाव आम्ही या ठिकाणी ओळखला पाहिजे. गेल्या अनेक वर्षांपासून जो काही मातंग बांधव आमच्या सोबत या चळवळीमध्ये खांद्याला खांदा लावून काम करतोय, त्याला या ठिकाणी बोद्धांपासून वेगळं करण्याचा डाव या ठिकाणी शासनानं आखलेला आहे. त्याच्यामुळे आपण याला बळी पडता कामा नये. आरक्षण उपवर्गीकरण होऊ नये ही आमची या ठिकाणी प्रामुख्यानं मागणी आहे. आरक्षण उपवर्गीकरण करणे म्हणजे हा संविधानाच्या मूळ घटनात्मक अधिकारावर घाला आहे असा या ठिकाणी आम्ही मानतो. म्हणून आमचा या ठिकाणी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला प्रचंड तीव्र विरोध आहे आणि तो विरोध कायम राहील. आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करू नये ही वंचित बहुजन आघाडीची या ठिकाणी भूमिका आहे. युवक आघाडीची एक आढावा बैठक इथे पार पडली. त्यासाठी उपस्थित आमचे युवक जिल्हा अध्यक्ष बाळाभाऊ पवार, त्याच्यानंतर आमच्या तालुक्याचे अध्यक्ष सुफळाभाऊ निकम, महासचिव सुभाष इंगळे आणि आमचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जो वेळ आम्हाला दिला त्यासाठी मी वंचित बहुजन आघाडी युवक आघाडी तालुका अध्यक्ष म्हणून सगळ्यांचे आभार मानतो. जय